हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना म्हणजेच NMMS इयत्ता 8वी साठी असलेला पेपर पहिला सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी अर्थात GMAT या विषयाची सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत। यासारखे विविध शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। बौद्धिक क्षमता चाचणी त्यालाच आपण GMAT किंवा जनरल मेंटल ॲबिलिटी असं म्हणतो। त्यातील पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आकृत्यांच्या गटातून विसंगत आकृती ओळखा। विसंगत आकृती आपल्याला निवडायची आहे। चारही आकृत्याचं जर आपण निरीक्षण केलं पहिल्या प्रश्नातील तर आपल्या प्रश्नाचे वेगळी आकृती येणार आहे। पर्याय क्रमांक 3, कारण या ज्या इतर ज्या आकृत्या आहेत त्या कशा घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत आणि तीन पर्यायामधील आकृती मात्र घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत आहे, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 हे विसंगत आकृती आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विसंगत आकृती आहे पर्याय क्रमांक 2, कारण जर आपण ती गोलाकडे लक्ष दिलं तर ते आपल्याला समजून येईल। बाणाच्या दिशेचे जे टोक आहेत बाणाचे त्या ठिकाणी पांढरा गोला आहे, इथं मात्र काळा दिलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मधील वेगळी आकृती आहे पर्याय क्रमांक 3, तर ते छोट्या छोट्या चिन्हांचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्यांच्या स्थानावरून आपल्याला ही आकृती वेगळी दिसून येते। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न 4 ते 7 सूचना दिलेल्या आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे। आपल्याला प्रश्न 4 मधील विसंगत घटक आहे तो आहे पर्याय क्रमांक 3, कारण इतर जे 3 ऑप्शन आहेत ते सर्व मूळ संख्या आहेत आणि 51 मात्र ही संयुक्त संख्या आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विसंगत घटक जो आहे तो आहे आपला पर्याय क्रमांक 3, कारण तुम्ही जर यांचं संक्षिप्त रूप दिला त्या इतर 3 पर्यायाला तर काय येणार आहे 5/3 येणार आहे, त्यामुळे आणि जर याला जर आपण भाग दिला तर त्याचं 5/4 येणार आहे, त्यामुळे हा ऑप्शन काय आहे वेगळा आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा। 6 मध्ये MOQTUW GIK CEG म्हणजे इथं अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि त्या अल्फाबेट्सचं काय केलेलं आहे स्थान विचारलेलं आहे। आता या ठिकाणी वेगळा घटक कोणता आहे TUW आहे, कारण MOQ GIK आणि CEG यांचं जे स्थान आहे ते एक एक अक्षर सोडून एक एक अल्फाबेट सोडून दिलेलं आहे आणि इथं TUW मध्ये मात्र TU हे काय लगतचे 2 अल्फाबेट्स आहेत, त्यामुळे हे घटक विसंगत आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, देहू शिर्डी पंढरपूर तिरुपती। आता देहू शिर्डी पंढरपूर तिरुपती मध्ये देहू शिर्डी पंढरपूर हे जे तीर्थक्षेत्र आहेत ते महाराष्ट्रातील आहेत आणि तिरुपती हे दुसऱ्या राज्यातील आहे, म्हणून आपण तिरुपती हा वेगळा घटक आहे। त्यानंतर 8 ते 9 साठी सूचना दिलेली आहे की पहिल्या व आणि दुसऱ्या आकृतीमध्ये विशिष्ट संबंध दिलेला आहे, तो संबंध तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या असणार आहे आणि चौथ्या आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे। आता प्रश्न 8 पहा। प्रश्न 8 मध्ये दिलेल्या आहेत आकृत्या, ती आकृती जी आहे ती 180 डिग्री मध्ये फिरली आहे, ही सुद्धा 180 डिग्री मध्ये जर आपण फिरवली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा। नेक्स्ट क्वेश्चन मध्ये या दोन्हीचा संबंध असा आहे की यामधले जे कर्ण आहे ते तसेच ठेवलेत त्यांनी आणि जो चौकोनामध्ये कर्ण दिलेले होते ते चौकोन काय केले त्यांनी 4 याच्यामध्ये दिलेला आहे। तसंच आपण करणार आहोत पुढे, या रेषामधल्या जे तसेच राहणार आहेत आणि ते गोल आपल्याला वर्तुळ काय करायचे चारही बाजूला द्यायचे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 10 ते 15 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसाच काय तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असणार आहे, तो चौथं पद आपल्याला शोधायचं आहे। आता 435 आणि 273 यांच्यामध्ये संबंध काय आहे तर यांच्या अंकाची बेरीज केलेली आहे। किती येते अंकांची बेरीज 12 येते आणि इथं सुद्धा काय येते 12 येते, म्हणजे दोन्हीच्या अंकांची बेरीज ही 12-12च येते। तसं इथं तिसऱ्या पदाची बेरीज किती येते 18 येते। मग 18 बेरीज येणारा पर्यायातील आपल्याला संख्या शोधायची आहे आणि ती संख्या आहे जो आहे तो पर्याय क्रमांक 4, 9 + 4 + 5 बरोबर 18 होतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन।
नेक्स्ट क्वेश्चन मध्ये 11 प्रश्नामध्ये 635चा संबंध 14शी आहे. म्हणजे 635च्या अंकांची जर बेरीज केली तर 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, तर 14 आपल्याला पुढे दिलेला आहे. तसंच आपण 764 मधील अंकांची बेरीज करणार आहोत. 7 आणि 6 13 आणि मध्ये 4 13 17, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 12 पहा. 3चा संबंध 18शी दिलेला आहे. तसा 6चा संबंध आपल्याला शोधायचा आहे. तर 3चा संबंध आपण जर लावला तर 3च्या 6 पट 18 आहे. तर 6च्या 6 पट इथं आपल्याला ऑप्शन दिले आहेत. म्हणजे चारही पर्याय आपण 2-3 प्रकारे लॉजिक लावलं तरी आपल्याला हे चारही पर्याय संदिग्ध आहेत. त्यामुळे हा प्रश्न आपण नंतर घेऊया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 13 पहा. ABCD IG ISGF यांचा संबंध दाखवलेला आहे. तर ABCD आणि याच्या नंतर काय येणार आहे? XWVU येणार आहे. म्हणजे हे लगतचे आहेत. ABCD आणि PQRS हे लगतचे आहेत. तर ISGF यांच्यामध्ये काय केलेलं आहे? त्यांनी उलटा अक्षर घेतलेला आहे. HI च्या ऐवजी IH केलेला आहे आणि GF बरोबरच आहे. तसं आपण काय केलेलं आहे? XW च्या ऐवजी WH च्या ऐवजी XWVU असं केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय आपलं बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट घेऊया. ACRS LNPQ DFUV. आता यांच्यामध्ये आपण जर अक्षर मालिका जर ती पाहिली अल्फाबेटची तर आपल्याला लक्षात येईल की ACRS यांचा संबंध LNPQ शी कसा आहे. ACRS मध्ये संबंध असा आहे. A च्या मध्ये काय केलेलं आहे? B एक अक्षर आहे. ABC म्हणजे एक गॅप सोडलेला आहे आणि त्यानंतर RS हे लगतचे अक्षर घेतले. तसंच LN मध्ये सुद्धा एक अक्षर आहे आणि PQ लगतचे आहेत. तसंच DF मध्ये सुद्धा एक अक्षर आहे, E येणार आहे. तसं आपल्याला या पर्यायामधून शोधायचं आहे की त्या पर्यायामध्ये तिसरा पर्याय जर आपण पाहिला तर HI मध्ये येणार आहे आणि ST हे काय आहेत? लगतचे अक्षर आहेत. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 हे काय केलेलं आहे? उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रश्न 15. महाराष्ट्र कृष्णा तसा संबंध झालेला आहे आणि आसामचा तसा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी आहे, तशी आसाममध्ये कोणती नदी आहे? ब्रह्मपुत्रा. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 16 ते 17 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की खालील प्रत्येकाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर प्रश्न 16 मध्ये 4, 7, 13, 25 असे संख्या दिलेल्या आहेत. तर त्यांचा संबंध आपल्याला शोधायचा आहे. तर आपल्याला संबंध असा आहे की 4 गुणिले 2 काय करायचं आपल्याला? 4 गुणिले 2 वजा 1 असं जर केलं तर काय येणार आहे? 7 येणार आहे. तसं 7 गुणिले 2 14, 14 वजा 1 जर केलं तर काय येणार आहे? 13. आणि तसंच आपल्याला काय करायचंय? 25 गुणिले 2 वजा 1 50 वजा 1 काय येणार आहे? 49 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. संख्या दिलेल्या आहेत आपल्याला 49, 46, 42, 37. तर यांच्यामध्ये काय येणार आहे? त्या 49 वजा 3 म्हणजे काय केलं? अगोदर 3 वजा केल्यानंतर 4 अशा प्रकारे एक एक संख्या त्यांनी जास्त करून वजा केलेली आहे. म्हणजे 49 वजा 3 केलेला आहे. त्यानंतर 46 वजा 4 केलेला आहे म्हणजे 42 येणार आहे. तसं आपल्याला 37 वजा किती करावं लागणार आहे? 37 वजा 6 केलं तर काय येणार आहे? 31 येणार आहे. आणि त्यानंतर 31 मधून आपल्याला 7 वजा केले तर 24 येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता पर्याय येईल? 5 जानेवारी, 4 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 2 एप्रिल यामधील आपल्याला पर्याय उत्तर बरोबर असणार आहे आपलं ते म्हणजे 1 मे. का 1 मे? तर तारीख जी आहे, डेट जी आहे ती अंकामध्ये कमी करत गेलेली आहे आणि महिना मात्र पुढचा घेत गेलेला आहे. त्यामुळे 1 मे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 19 ते 21 साठी आपल्याला सूचना दिलेल्या प्रश्न आहे. काय आहे पहा. प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रमाने बदलत आहेत आणि त्या क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला येणारी पर्यायातील आकृती शोधायची आहे. आता 19 मध्ये क्रम कसा बदलत गेलेला आहे पहा. पहिल्यांदा मध्ये एक चौकोन दिलाय, त्याचे 2 भाग केलेले आहेत. त्यानंतर त्याचे 4 भाग केलेले आहेत. त्यानंतर परत त्याचे 6 भाग केलेले आहेत म्हणजे एक तिरकी रेष मारली आहे. त्यानंतर आता कोणती रेष येणार आहे? पर्याय क्रमांक 2 मधील रेष येणार आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर अशी एक रेष येणार आहे इथं. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा काय केलेलं आहे. पहिले सर्व गोल काळे आहेत. त्यानंतर
एक गोल पांढरा केलेला आहे, त्याच्यानंतरचे 2 सोडून त्यांनी पांढरे केलेले आहेत. मग त्यानंतर आपल्याला कोणता येणार आहे? त्यानंतर 2 सोडून आपल्याला परत एक पांढरा करावा लागणार आहे, म्हणजे हा गोल पांढरा होणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा. 21 मध्ये त्यांनी पहिल्या चित्रामध्ये दुसऱ्या चित्रामध्ये काय केलं? एक रेष वाढवलेली आहे. इथली आडवी जी आहे ती रेष आता त्यांनी वाढवलेली आहे. त्यानंतर इथं त्यांनी 2 रेषा परत वाढवल्यात अशा प्रकारच्या. तर आता त्यानंतर आपल्याला 3 रेषा वाढाव्या लागणार आहेत. मग 3 रेषा वाढवल्यानंतर कशी आकृती होणार आहे आडवी? अशा प्रकारची आकृती होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा पर्याय आपला बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 22 ते 25 साठी सूचना दिली आहे की खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल असं आपल्याला म्हटलेलं आहे. याही अक्षर क्रमाने दिलेले आहेत. पाहूया तर आपण. प्रश्न 22 मध्ये BFJP यांचा संबंध काय दिलेला आहे, म्हणजे कसा क्रम दिलेला आहे पहा. तर बी आणि एफ मध्ये किती अक्षरांचा फरक आहे? 3 अक्षरांचा फरक आहे. एफ आणि जे मध्ये 3 अक्षरांचा फरक आहे आणि जे आणि पी मध्ये मात्र 5 अक्षरांचा फरक आहे. आणि तसंच पी आणि पुढील जे अक्षर आहेत त्यांचा 5 फरक असणारा अक्षर आपल्याला अल्फाबेट्स आलं पाहिजे आणि ते अल्फाबेट्स आहे व्ही. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 पहा. RNHZP यांच्यामध्ये क्रम कसा दिलेला आहे पाहूया आपण. तर यांच्यामध्ये क्रम असा दिलेला आहे की आर आणि एन मध्ये किती अक्षरांचा फरक आहे? 3 अक्षर पाठीमागे गेलेले आहेत, म्हणजे -3चा. त्यानंतर इथं 5चा, म्हणजे 5 अक्षरे पाठीमागे जायचंय आपल्याला. त्यानंतर 7 अक्षरे पाठीमागे जायचे. त्यानंतर 9 अक्षरे पाठीमागे जायचे. तसं पी मध्ये आपल्याला किती अक्षरे पाठीमागे जावे लागतील? 11 अक्षर पी नंतर आपल्याला जावं लागणार आहेत. म्हणून 11 अक्षर जर आपण मागे गेलं पीच्या तर काय येणार आहे? डी येणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा प्रश्न 24. प्रश्न 24 मध्ये क्रम दिलेला आहे. 5 प्रकारच्या आकृत्या आहेत, त्या क्रमाने दिलेल्या आहेत. पहिल्यांदा साधा त्रिकोण आहे, त्यानंतर मध्ये एक गोल आहे काळा, त्यानंतर एक उभी रेष आहे, तिरकी रेष आहे, प्रश्नचिन्ह आहे मध्ये. तसाच क्रम पुढे दिलेला आहे का पाहायचा आहे आपल्याला. त्यानंतर पहा दिलेला आहे क्रम. इथं या प्रश्नचिन्हाच्या जागी मात्र ही आकृती येणार आहे इथं. त्यामुळे पर्याय क्रमांक किती बसणार आहे? पर्याय क्रमांक यामध्ये नीट 4 पर्यायाचं निरीक्षण करायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मधील जे त्रिकोण आहेत ते व्यवस्थित आपल्याला 3 प्रश्नचिन्हाच्या जागी बसणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 25 मध्ये आपल्याला चौकोनांचा क्रम दिलेला आहे. त्यामध्ये गोल आणि त्यानंतर तिरक्या रेषा दिलेल्या आहेत. अशा प्रकारे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे आपला पर्याय क्रमांक 3 मधील आकृत्या येणार आहेत. पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी ही आकृती येणार आहे, दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी ही, आणि तिसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी मध्ये डॉट असलेला चौकोन येणार आहे. त्यानंतर घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन 26. इंग्रजी वर्णमालिकेतील संख्याक्रमानुसार डी च्या उजवीकडील 5व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर आपल्याला विचारलेलं आहे. तर डी च्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते असणार आहे? डी च्या उजवीकडील 5वे अक्षर हे आपले आय असणार आहे. आणि त्यानंतर त्या आयच्या डावीकडील 7वे अक्षर आपल्याला विचारलेले आहे आणि आयच्या डावीकडील 7वे अक्षर असणार आहे ते म्हणजे बी असणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या गटातील अक्षरे प्रत्येकी 3 वेळा आलेले आहेत? तर याचं उत्तर आहे प्रत्येकी 3 वेळा अक्षरे येणारे चौथ्या पर्यायातील गटामधील जे अक्षर आहेत आय ओ टी एन ही अक्षरे 3 वेळा आलेली आहेत. त्यानंतर पहा खालील संख्या मालिकेमध्ये 7 पूर्वी 5 किती वेळा आलेला आहे? तर 7 पूर्वी 5 याच्यामध्ये किती वेळा आलेला आहे ते पाहायचं आपल्याला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण 0 वेळा 7 पूर्वी 5 आलेला आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 29 मध्ये सांगितलेलं आहे की खालील संख्या मालिकेमध्ये ज्याच्या पूर्वी लगेचच 6 आहे त्याच्यानंतर लगेच 7 आहेत असे किती 4, त्याच्यानंतर काय आहे 4, असे किती वेळा आलेलं आपल्याला विचारलंय. म्हणजे 4च्या अगोदर 6 पाहिजे आपल्याला आणि 4च्या नंतर 7 पाहिजे. असे किती वेळा आलेलं आहे पहा. इथं 1 आहे, त्यानंतर इथं 2 आहेत, 3 आणि 4. अशा प्रकारे 4 वेळा काय केलेला आहे, अशा प्रकारे 6 4 7 असा क्रम आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 30 ते 32 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे
की मालिनी ही लीनापेक्षा लहान आहे. आता जसं त्यांनी अट सांगितले त्या अटीप्रमाणे आपल्याला अगोदर करायचं आहे. मालिनी ही लीनापेक्षा लहान आहे, म्हणजे ही मालिनी लीनापेक्षा लहान आहे, म्हणजे लीना काय झाली, मोठी झाली. त्यानंतर रुपाली ही लीनापेक्षा मोठी आहे, म्हणजे हिच्या नंतर काय कोण येणार आहे, रुपाली येणार आहे. आणि राणी ही मालिनीपेक्षा लहान आहे, म्हणजे राणी कुठं, मालिनीपेक्षा लहान, म्हणजे मालिनी मोठी आहे. म्हणजे बघा आता क्रम कसा आहे, राणी लहान आहे, त्याच्यानंतर मोठी मालिनी आहे, मालिनीपेक्षा मोठी लीना आहे, आणि लीनापेक्षा मोठी रुपाली आहे. तर याच्यावरून आपल्याला प्रश्न शोधायचे आहेत, उत्तर शोधायचे आहेत. सर्वात मोठी कोण आहे, तर सर्वात मोठी कोण आहे, रुपाली आहे. त्यानंतर सर्वात लहान कोण आहे, सर्वात लहान राणी आहे. आता लहान मोठेपणानुसार योग्य क्रम कोणता ते आपल्याला शोधायचा आहे. तर योग्य क्रम पहा आपण लावलेला होता. योग्य क्रम काय लावला होता, राणी लहान आहे, त्याच्यानंतर मालिनी येते, मालिनी नंतर लीना आहे, आणि लीना नंतर सर्वात मोठी रुपाली आहे. मग असा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 33 मध्ये आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मराठी लँग्वेज महाराष्ट्र स्टेट लिटररी अँड कल्चरल बोर्ड ॲज राज्य मराठी विकास संस्था हॅव बीन सेटअप. या वाक्यामध्ये एक किती वेळा आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर एक किती वेळा आलेला आहे ते पाहूया आपण. या वाक्यामध्ये 22 वेळा आलेला आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन आपण. 34 ते 36 साठी सूचना दिलेली आहे आपल्याला की पुढील प्रश्नामध्ये आकृत्यांचा एक गट दिलेला असून त्या गटाशी जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे. आता पहिला गट दिलेला आहे आपल्याला, अधिक आणि भागाकाराचं चिन्ह आहे कोपऱ्यामध्ये. तसं काय केलेलं त्यांनी, त्यानंतर दिशा बदलली त्यांची, उजव्या बाजूला सरकले आहेत आणि भागाकार हे डाव्या बाजूला, म्हणजे असे घड्याळाच्या दिशेने काय करत आहेत, ही जी मधली चिन्ह आहेत ती काय करत आहेत, सरकत आहेत. त्यानंतर आपण जर असा जर क्रम ठेवला तर काय येणार आहे, भागाकाराचं चिन्ह इथं येणार आहे उजव्या बाजूला, आणि अधिकचं चिन्ह तर डाव्या बाजूला येणार आहे. तर असा आपल्याला ऑप्शन कोणता आहे, पर्याय क्रमांक 4 हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. आता यामध्ये पहा गटाशी जुळणारी आकृती कोणती आहे. प्रश्न क्रमांक 35 मध्ये पंचकोन दिलेले आहेत तिन्ही आकृतीमध्ये, तसंच आपल्याला चौथ्या आकृतीमध्येही पंचकोनच येणार आहे, आणि ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये क्रम पहा दिलेला आहे, तशाच क्रमानुसार आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. जर आपण आकृत्याचं नीट निरीक्षण केलं असेल तर आपल्याला पटकन उत्तर सांगता येईल. म्हणजे एक वेळेस खाली केलेलं आहे आणि एक वेळेस वर केलेलं आहे, ते जी गोल आहे ते बाणाच्या, तशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 37 ते 40 साठी सूचना दिलेली आहे की आपल्याला एक विशिष्ट गट दिलेला आहे आणि त्या गटाशी जुळणारा गट आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. आता या पर्यायामधून शोधत असताना पहिला प्रश्न क्रमांक 37 मध्ये ZYW LKI आणि FEC यांचा संबंध आपल्याला अल्फाबेट जर आपल्या समोर असतील ABCD पासून Z पर्यंत तर आपल्याला पटकन समजते की ZYW मध्ये काय आहे, X हे अक्षर गाळलेलं आहे आणि उलट क्रमाने त्यांनी लिहिलेलं आहे. तसं LKI मध्ये सुद्धा जे अक्षर गाळलेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, उलट क्रमानेच ते लिहिलेलं आहे. तसंच आपल्याला खालील पर्यायामधून शोधायचं आहे आणि त्या पर्यायामधून उत्तर आपलं येणार आहे पर्याय क्रमांक 1 SRP. S आणि R लगतचे आहेत आणि P मध्ये आणि R मध्ये एक Q अक्षर असतं, त्यामुळे ते त्यांनी गाळलेलं आहे, म्हणून हे काय येतं, पर्याय क्रमांक हा बरोबर आपला येईल. कारण उलट्या क्रमाने आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे PQRS म्हणजे कोणतं अक्षर गाळलेलं आहे त्यांनी, SRQ गाळलेला आहे आणि P लिहिलेला आहे. त्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. DEF GHI आणि NOP. DEF त्यांनी काय केलेलं आहे, क्रमाने लिहिलेलं आहे. त्यानंतर GHI हेही त्यांनी क्रमाने लिहिलेलं आहे, NOP क्रमाने लिहिलेलं आहे. तसंच पर्याय क्रमांक 4 पर्यायामधील क्रमाने लिहिणारे जे अल्फाबेट्स आहेत ते कोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे, आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 UVW. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 39 साठी आपल्याला दिलेत 1008 दिलेला आहे. त्यानंतर 1908 2808 अशा क्रमाने दिलेला आहे त्यांनी. तर या गटाशी जुळणारा जो संख्या आहे जुळणारी ती संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. कारण इथं 9 900चा फरक आहे, 9 900नी संख्या वाढत गेलेली आहे.
तर 2808 मध्ये जर आपण 900 जर मिळवले तर काय येणार आहे, 3708 येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, 1530, 672 आणि 1302. आता यांच्यामध्ये काय क्रम दिलेला आहे की 1530 मधील अंकाची जर आपण बेरीज केली तर किती येणार आहे, 9 येणार आहे. त्यानंतर यांच्या अंकाची जर बेरीज केली आपण तर ती किती येणार आहे, 6 येणार आहे. म्हणजे 15 येते, 15 मध्ये 5 आणि 1 6 येणार आहे. त्यानंतर यांची ही 6 येणार आहे. तसं मग आपल्याला 9 येणार एक शोधायचे आपल्याला या पर्यायामधून. तर 1 अधिक 8 9, 9 आणि हे 9 18 झाले आणि 1 18 मधील 1 अधिक 8 काय होतात, 9च होतात. म्हणजे हा पर्याय आपल्या बरोबर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, एका रांगेमध्ये 8व्या स्थानावर ए उभा आहे, एच्या पुढे बी उभा आहे आणि बी च्या मागे 9व्या स्थानावर सी उभा आहे, सी च्या पुढे 3ऱ्या स्थानावर डी उभा आहे, तर डी च्या पुढे किती विद्यार्थी असतील. आता क्रम आपल्याला लिहायचा आहे. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे ए च्या पुढे बी उभा आहे, त्यानंतर बी च्या मागे 9व्या स्थानावर सी आहे, आपण 9व्या स्थानावर सी घेतलेलं आहे, आणि त्यानंतर सी च्या पुढे 3ऱ्या स्थानावर डी उभा आहे असं म्हटलेलं आहे. इथं डी उभा आहे. तर आपल्या डी च्या पुढे किती विद्यार्थी आहेत असा प्रश्न विचारलाय. तर डी च्या पुढे आपण जर विद्यार्थी मोजले तर ते टोटल येतात 12 विद्यार्थी येतात. तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन 42. एका रांगेमध्ये 5व्या स्थानावर अमर उभा आहे, अमरच्या मागे 5व्या स्थानावर जयेश उभा आहे, जयेश हा प्रकाशच्या पुढे 6व्या स्थानावर आहे, तर प्रकाशच्या पुढे किती विद्यार्थी आहेत. आता प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रश्न क्रमांक 42 मध्ये एका रांगेमध्ये 5व्या स्थानावर अमर उभा आहे. आता आपण 5वं स्थान घेतलेलं आहे, इथं अमर उभा आहे. त्यानंतर अमरच्या मागे 5व्या स्थानावर जयेश उभा आहे, अमरच्या मागे 5व्या स्थानावर जयेश उभा आहे, म्हणजे इथं जयेश असणार आहे. आणि त्यानंतर पहा पुढे काय सांगितलेलं आहे, जयेश हा प्रकाशच्या पुढे 6व्या स्थानावर आहे, म्हणजे याचं 6वं. तर 5व्या स्थानावर कोण आहे, 3 4 5 6, तर या ठिकाणी कोण आहे, प्रकाश आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, तर प्रकाशच्या पुढे किती विद्यार्थी आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रकाशच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 11 विद्यार्थी आहेत. आणि हे 11 झाले आणि हा कितव्या स्थानावर होता, हा ऑलरेडी 5व्या स्थानावर होता, त्यामुळे याच्या पुढे किती विद्यार्थी असणार आहे, 4 असणार आहेत. म्हणजे 11 आणि 4 किती झाले, 15 विद्यार्थी आहेत. येणार आहे पर्याय क्रमांक 2, 15 विद्यार्थी. तर प्रकाशच्या पुढे 15 विद्यार्थी असतात. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेलेला आहे, उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालल्यानंतर परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, नंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. म्हणजे या उदाहरणामध्ये जशा आपल्याला अटी दिलेल्या आहेत त्या अटीनुसार आपण काय करायचंय, त्या ठिकाणी दर्शवायचं आहे. आणि तर असं केलं तर शेवटी तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेला असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे पहा, परेश पूर्वेकडे 3 किलोमीटर गेलेला आहे. आता इथे या ठिकाणी परेश उभा आहे, तो पूर्वेकडे 3 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर उजवीकडे वळलेला आहे तो, म्हणजे उजवीकडे वळून परत 2 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर परत तो चालल्यानंतर उजवीकडे परत वळलेला आहे, 5 किलोमीटर गेलेला आहे. आणि त्यानंतर डावीकडे वळून 2 किलोमीटर आलेला आहे. पुन्हा डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर गेला, म्हणजे परत 2 किलोमीटर जाऊन डावीकडे इथं आलेला आहे तो. आणि त्यानंतर पहा परत डावीकडे वळून 3 किलोमीटर गेलेला आहे, म्हणजे परत डावीकडे वळून तो 3 किलोमीटर गेलेला आहे, म्हणजे इथं तो आलेला आहे. तर तो आरंभस्थानापासून कोणत्या दिशेला आहे, तर आरंभस्थान त्याचं इथं असेल तर तो खालच्या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला तो या ठिकाणी आहे. अशा प्रकारे आपल्याला दिल्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, जसं अट दिल्या त्याप्रमाणे आपण सोडवायचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 44 मध्ये पहा काय सांगितलेलं आहे. थॉमस आहे, जसं आपण 43 सोडवलंय तसंच त्याप्रमाणे आपल्याला 44 ही प्रश्न सोडवायचा आहे. थॉमस 3 किलोमीटर उत्तरेला गेलेला आहे. इथं थॉमस आहे, तो उत्तरेला 3 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर उजवीकडे वळलेला आहे तो,
परत 3 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर उजवीकडे परत वळलेला आहे. 5 किलोमीटर आलेला आहे तो. नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळला आणि 2 किलोमीटर गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तो आलेला आहे. आणि परत उजवीकडे चालत गेला आणि 2 किलोमीटर चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी परत तो 2 किलोमीटर चालून इथपर्यंत आलेला आहे. तर त्याच्या मागील दिशा कोणती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे या तो पूर्वेला जर चालत गेला असेल तर त्याची मागची दिशा कोणती असणार आहे? नक्कीच पश्चिम दिशा असणार आहे. आपण या दिशा लक्षात ठेवायचं आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा प्रकारे आपण उत्तर काढायचं आहे. म्हणजे त्याची पाठीमागील दिशा कोणती असणार आहे? पश्चिम. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 45 ते 46 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे. ABCD E क्रमाने बसलेली आहेत. E हा सर्वांच्या डाव्या हाताला बसलेला आहे. त्यानंतर E आणि B ने आपसात जागा बदललेली आहे. आता प्रथम काय करायचंय आपल्याला? एक रेषा आखून घेऊया आपण. 5 जण आहेत. A पासून B, C, D, E. E काय आहे? सर्वांच्या कोणत्या बाजूला? डाव्या हाताला बसलेला आहे. तर आता काय केले त्यांनी? सर्वांनी आपली आपापसात जागा बदलल्या. E आणि B ने आपापसात जागा बदललेली आहे. म्हणजे कशी आकृती तयार होणार आहे पहा आता. अशा प्रकारे तयार होणार आहे ही. E आणि B ने आपापसात जागा बदलली. म्हणजे B च्या जागी कोण गेलेला आहे? E गेलेला आहे. त्यानंतर E च्या जागी B आलेला आहे. त्यानंतर काय झाले पहा. A आणि D ने आपापसात जागा बदलली आहेत. A आणि D. पण नंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला? बदलल्यानंतर C आणि D ने सुद्धा आपापसात जागा बदलली. म्हणजे अगोदर D कुठे इथं गेला असं वाटलं, परंतु नंतरची जर आपण आठ वाचली तर काय येणार आहे? परत C आणि D ने जागा बदलली. C आणि A ने जागा बदलली असल्यामुळं मग आपला जो C आहे तो कुठे येणार आहे? 1 नंबरला येणार आहे. तर आता अशी आकृती आपली तयार झालेली आहे. CEDAB असे क्रमाने बसलेले आहेत. त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायचं आहे पहा. तर सर्वांच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? तर सर्वांच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? पर्याय क्रमांक 2 B बसलेला आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. मधोमध कोण बसलेला आहे? मधोमध आहे D. पर्याय क्रमांक 4. 43 पहा. 1 जानेवारी 2009 रोजी गुरुवार होता, तर 31 डिसेंबर 2009 रोजी कोणता वार येईल? तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवत असताना पहिल्यांदा ते 2009 हे वर्ष लीप वर्ष आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. कारण लीप वर्ष असेल तर 2 वाराने काय सरकतो? पुढे वार जातो. आणि जर लीप वर्ष नसेल तर 1 वाराने पुढचं वर्षाला वार येतो. म्हणजे समजा 1 जानेवारी 2009 ला जर गुरुवार होता तर 2010 ला काय असणार आहे? शुक्रवार असणार आहे. कारण हे लीप वर्ष नाही म्हणून. मग 2010 ला जर 1 जानेवारी 2010 ला जर शुक्रवार असेल तर 31 डिसेंबरला नक्कीच काय असणार आहे? गुरुवार असणार आहे. म्हणजे लीप वर्ष जर नसेल तर 1 जानेवारीला जो वार असेल तोच 31 डिसेंबरला वार असणार आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. वार गुरुवार असेल. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. सुनीलने बुधवार दिनांक 9/9/2009 पासून 1.5 महिना रजा घेतली, तर तो रजेनंतर कोणत्या तारखेला व कोणत्या वारी कार्यालयात उपस्थित झाला असेल? आता 9 पासून जर 15 दिवस जर आपण पुढे मोजले तर 24 तारीख असणार आहे आणि आपला वार येणार आहे शनिवार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 49 ते 51 साठी सूचना आहे. सोबतच्या आकृतीत चौरस हा तळेगावच्या एका शाळेतील 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्या, वर्तुळ गावातील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्रिकोण विविध वसतिगृहातील विद्यार्थी व आयत व मुलींची संख्या दर्शवितो. त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. आता गावाबाहेरून येणारे किती मुलगे इयत्ता 8वीत आहेत ते पाहायचे आपल्याला. आता चौरस हा तळेगावच्या शाळेची इथं आपण लिहू शकता एक कशाचे आहे काय नाही, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल. वर्तुळ ही गावातील विद्यार्थ्यांची संख्या आहे. अशा प्रकारे लिहून आपण काय करू सोडू शकतो. तर गावाबाहेरून येणारे किती मुलगे इयत्ता 8वीत आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचा पर्याय आहे 38 हे उत्तर आहे. कसं? तर 27 मुलं आणि हे 11. 27 आणि 11 8.
38 होतात. म्हणजे वसतिगृहातून येणारे मुलं 11 आणि इतर ह्या गावाच्या बाहेरचे जे असणारी मुलं आहेत ते 27 मुलं आहेत. शाळेत असणारी 8वीची ती बाहेरूनच येणार आहेत. त्यामुळे 27 अधिक 11 38. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये 8वीतल्या किती मुली गावाबाहेरील वसतिगृहामध्ये राहतात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्या 7 मुली गावाबाहेरील वसतिगृहामध्ये राहतात. हे जो आकडा दिलेला आहे तो वसतिगृहामध्ये राहत असतात. विचारलेला आपल्याला तर 29 मुले इयत्ता 8वी मध्ये नाहीत. म्हणजे हा जो आकडा दिलेला आहे तो नसलेला आहे, परंतु वसतिगृहामध्ये आहेत. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 52 ते 54 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की सोबतच्या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर चौरसाची संख्या विचारलेली आपल्याला पहिल्यांदा. तर यामधील चौरसाची संख्या आहे 7 चौरस आपल्याला दिसतात. 1 2 3 4 आणि त्यानंतर हे मधले जे 2 आहेत ते 2 चौरस आणि हा मोठा 1 चौरस. म्हणजे किती झालेले 4 आणि 3 7 झालेले आहेत. म्हणजे हा 1 आणि हा मोठा 1 आणि त्यानंतर सगळ्यात मोठा 1 चौरस 7 झाले. त्यानंतर आकृतीतील चौरस नसलेले आयत विचारलेले आहे. चौरस नसलेले आयत आपल्याला शोधायचे आहेत आणि चौरस नसलेले आयत आहेत ते 4 आयत आहेत. म्हणजे 1 2 हा एक आयत तयार होतो, हा एक तयार होतो आणि हे आडवा एक असे आयत तयार होतात. ते 4 आयत आहेत. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती असं विचारलेलं आहे. तर या आकृतीमध्ये त्रिकोण आहेत 16 त्रिकोण तयार झालेले आहेत. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 55 ते 57 साठी सूचना दिलेली आहे. खालील आकृत्यामध्ये विशिष्ट नियम वापरून संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्या संख्या आपल्याला काय करायचे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ते आपल्याला शोधायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 55 पहा. अगोदर काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. प्रश्न 55 मध्ये सांगितलेलं आहे की 11 9 आणि 7 असे 3 पहिल्यांदा अंक दिलेले आहेत. तर त्यांचं काय संबंध आहे पहा. तर 11 अधिक 7 जर आपण केलं, 11 अधिक 7 आणि त्याला काय केलं नंतर भागिले 2 केलंय म्हणजे 18 भागिले 2 काय येणार आहे 9 येणार आहे. अशा प्रकारे त्यांचा संबंध दिलेला आहे. म्हणजे या दोघांची बेरीज आणि भागिले 2. तसंच 17 आणि 13ची जर बेरीज केली तर किती येणार आहे 30 येणार आहे. त्याला भागिले 2 जर केलं तर 15 येणार आहे. आणि इथं मात्र 28 आणि 26ची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार आहे 52 येणार आहे. आणि त्यांना जर भागिले जर 2 केलं तर ती काय होणार आहे 26 येणार आहे. तसंच आपल्याला करायचं आहे की इथली संख्या शोधायची आपल्याला. आता 30 मध्ये किती मिसळावे लागतील म्हणजे 32च्या दुप्पट काय होणार आहे 64 येणार आहे. मग 64 येण्यासाठी 30 मध्ये आपल्याला किती मिसळावे लागतील 34 मिसळावे लागतील. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये संबंध कसा दिलेला आहे पहा. आता प्रथम काय केलंय त्यांनी 8 अधिक 5. आता ह्या आडव्या बाजूचा आपण विचार करूया आणि उभ्यांचा विचार केलेला आहे त्यांनी. म्हणजे काय केलंय 8 वजा 5 केलेला आहे अगोदर. नाही 8 अधिक 5 बरोबर 13 हे इथं लिहिलेलं आहे. त्यानंतर 8 वजा 5 मधल्या संख्येची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करून त्यांनी काय केलेलं आहे ह्या ज्या संख्या आहेत त्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. तसंच 7 9 वजा 7 केलेला आहे त्यांनी तर किती आलेला आहे 2. तसं 9 अधिक 7 काय होणार आहे बरोबर 16 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर घ्या नेक्स्ट क्वेश्चन. 57 मध्ये पहा काय दिलेलं आहे. एक चौकोन दिलेला आहे चौरस. त्या चौरसमध्ये संख्या अंक आहेत आणि संख्या आहेत त्यांच्या आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल तो आपण पाहूया. आता त्यांच्यामध्ये असा संबंध दिलेला आहे की 2 गुणिले 2 4 होतं अधिक 2 6 होणार आहे. म्हणजे आडव्या लाईनींचा संबंध दिलेला आहे त्यांनी. तसाच संबंध आपल्याला शोधायचा आहे. 2 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे मधली संख्या येणार आहे बरोबर 6 ही मधली संख्या येणार आहे. तसंच त्यांनी केलेलं आहे इथं सुद्धा 4 गुणिले 12 किती होतात 4 गुणिले 2 किती होतात 8 8 अधिक 12 20 होतात. तसं इथं 3 गुणिले काय होणार आहे 2 होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 3 गुणिले 2 6 6 अधिक 6 12 अशा प्रकारे हे उत्तर काढलं जातं. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 58 ते 60 साठी सूचना दिलेली आहे
की इथं आपल्याला एक तुटक रेषा वापरून घडिया घातलेली आहेत पुठ्ठ्याची, तर घनाकृती ठोकळा आपल्याला बनवायचा आहे आणि त्याचं निरीक्षण करून आपण काय करायचे उत्तर द्यायचे. तर अशा प्रकारे जर आकृती आली असेल तर त्यावरून आपण ठोकळा बनवायचा आहे. म्हणजे इथे एक लॉजिक लक्षात ठेवायचं की 1 आणि 3, ही जी 1 आणि 3 आहे हे काय येणार, समोरासमोर येणार. त्यानंतर 2 आणि 4 समोरासमोर येणार आहेत आणि 5 आणि 6 समोरासमोर येणार आहेत. तर घनाकृती ठोकळ्यामध्ये 3च्या समोर कोणता अंक येणार आहे, तर 3च्या समोर अंक येणार आहे पर्याय क्रमांक 1. 1 हा अंक येणार आहे. त्यानंतर 5च्या शेजारी कोणता अंक येणार नाही असं विचारलेलं आहे. तर 5च्या शेजारी अंक येणार नाही तो मात्र 6, कारण शेजारी येणार नाहीये, कारण तो कुठे येणार आहे, समोर येणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची आहे असा प्रश्न इथं असायला हवा होता, कारण आपण 4 जर पर्यायाचा विचार केला तर नाही हे उत्तरामध्ये येणार नाहीये. त्यामुळे कोणती दिलेली आकृती घनाची एकच आहे आणि इतर 3 नसलेले आहेत, त्यामुळे आपल्याला प्रश्नामध्ये आहे असायला पाहिजे होतं. तर खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या घनाची आहे असं जर प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. ही आकृती घनाची आहे, कारण 3 आणि 1 ती काय आहेत, दोन्ही विरुद्ध दिशेला म्हणजे समोरासमोर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 ही आकृती बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका सांकेतिक भाषेत HOND हा शब्द IPOE असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये क्रो हा शब्द कसा लिहिता येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण लिहिलं तर CROW साठी येणार आहे पर्याय क्रमांक DSPX म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. A साठी 1, B साठी 2 म्हणजे काय केलंय, जसं अल्फाबेट आहे त्यानुसार नंबर दिलेले. त्यांनी या सांकेतिक भाषेनुसार टेबल साठी 40 म्हणजे आता टेबल आणि डेट आणि 30 यांची जर आपण काय करायचं, यांचे अनुक्रमांक लिहायचे आहेत अगोदर आपल्याला, आणि मग त्यांची काय केलेली, त्यांच्यामध्ये कोणती क्रिया झालेली आहे हे पाहायचं आहे. तर असं करून जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. यांच्यामध्ये झालेली आहे बेरीज. त्यामुळे हिरो या शब्दामधील अनुक्रमांकांची, यांच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज येणार आहे पर्याय क्रमांक 2, 46. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका सांकेतिक भाषेमध्ये अक्षराऐवजी चिन्हांचा वापर केलेला आहे आणि या अक्षराचा चिन्हाचा क्रम समान आहे असं नाही, आणि याचं निरीक्षण करून काय करायचे आपल्याला खालील उत्तर सोडवायचे आहेत. पहा तर मग आता या ठिकाणी HAT साठी हे चिन्ह दिलेले आहे, तसं COT म्हणजे टी साठी या दोन्हीमध्ये कॉमन अक्षर कोणतं आहे ते आपल्याला टी साठी मिळणार आहे. तर कॉमन अक्षर असलेलं टी साठी चांदणी मिळालेली आहे आपल्याला, म्हणजे टी बरोबर काय आलेलं आहे, चांदणी आलेलं आहे. त्यानंतर पहा CAN, आता या दोन्हीमध्ये कॉमन असलेला कोणता आहे, तर अधिक आहे, त्यामुळे C साठी आपण काय ठरवू शकतो, अधिक चिन्ह झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, HOT पाहिजे. आता H साठी इथं कोणतं अक्षर असू शकतं, आता इथं A साठी आणि इथं A साठी कोणता कॉमन आहे, तर चौकोन कॉमन आहे, म्हणजे A साठी काय झालेलं आहे, चौकोन झालेला आहे. त्यानंतर पहा आपल्याला O साठी आपल्याला पाहिजे. आता O साठी कोणता ऑप्शन असणार आहे, O साठी असणार आहे गोल. O साठी असणार आहे गोल. अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहे. मग H राहिलेला आपल्या H साठी कोणता असणार आहे, उरलेला कोणता आहे, त्रिकोण असणार आहे. मग हॉट मधील आपल्याला 3 अक्षर पाहिजे आहेत. एक S साठी त्रिकोण, त्यानंतर O साठी गोल आणि T साठी चांदणी. मग अशा प्रकारचे असणारे कोणता पर्याय, आपला पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 आकृत्या आहेत, परंतु त्यांचा क्रम आपल्याला लिहायचा आहे. H नुसार काय पहिल्यांदा त्रिकोण येणार आहे, त्यानंतर O साठी O येणार आहे आणि T साठी चांदणी येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका सांकेतिक भाषेमध्ये महाराष्ट्र हा शब्द असा लिहितात आणि तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये इन्फॉर्मेशन शब्द कसा लिहाल. आता महाराष्ट्र आणि हे दिलेले जे शब्द लिहिलेला आहे त्यांचं जर निश्चित केलं तर ते उलट अक्षरे घेतलेले आहेत, ARTS म्हणजे असे उलट्या क्रमाने त्यांनी गेलेले आहेत, असा क्रम त्यांनी घेतलेला आहे इथं. तसंच आपल्याला इन्फॉर्मेशनचा घ्यायचा आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका सांकेतिक भाषेमध्ये 65 आणि 2 फुल्या दिलेल्या आहेत, तर त्या फुल्याच्या ठिकाणी काय येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे पहा आता इथं बघा 6, 5 आणि 2 फुल्या, तर 59 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर फुलीच्या ऐवजी
जागी आपण 3 घेतले तर किती होणार आहे? 6 होणार आहे. आणि त्यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी करायची. म्हणजे 65 वजा ह्या 2 फुल्या करायच्यात आपल्याला. तर काय होणार आहे? 3 घेतलं तर आपण काय होणार आहे? 3 आणि 3 6 होणार आहेत. तर 65 वजा 6 59 येणार आहे. तसंच आपण 3च्या जागी एका फुलीच्या जागी 3 ठेवून पाहूया. म्हणजे 30 आणि वजाबाकी करायचं आहे आपल्याला. 30 वजा फुली करायचं आहे तर 27 येणार आहे. तसंच 101च्या जागी आपण 3 अधिक 3 अधिक 3 9 म्हणजे 101 वजा 9 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 92. म्हणजे 101 वजा काय करायचं आहे आपल्याला? 92 करायचं आहे. 9 काय केलं आपण? 3 फुल्यांची किंमत काय केली? 3 3 अधिक 3 अधिक 3 असं केलेलं आहे. 3 अधिक 3 9 होतात. असं 3 वेळा जर घेतलं 9 101 वजा 9 92. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. अधिक वजा गुणिले भागाकार या क्रिया सूचित करण्यासाठी त्यांनी या खुणा दर्शवलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला पुढील उदाहरण सोडवायचं आहे. आता 24 साठी त्रिकोणसाठी कोणती खूण आहे? बेरीज आहे. त्यानंतर 16 कंसात आहेत ही दोन्ही. चौकोनासाठी कोणती खूण आहे? भागाकाराची आहे. भागिले 8. प्रथम कंसात ती बेरीज करून घ्यायची आहे. त्यांची बेरीज येते 40 भागिले 8 किती होतात? 5. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे आपल्याला. तर आपण या चौरसाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला समजणार आहे. चौरसाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच समजणार आहे की यांचे जर उभ्या लाईन आहेत त्या उभ्या लाईन मधले जी सगळ्यांची बेरीज 50 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? सर्वांची बेरीज 50 येते. तर 15 अधिक 17 यांच्यामध्ये किती मिसळल्यानंतर 50 येणार आहे? तर 18 मिसळल्यानंतर 50 येणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. सोबत दिलेल्या आकृतीमधील चौरसांची संख्या विचारलेली आपल्याला. तर यांच्यामधील चौरसांची संख्या येणार आहे ती आहे 14. कशी? तर अशा प्रकारचा जर चौरस दिलेला असेल तर यांचं काय करायचं? इथं 2 आणि 3 किती त्रिकोण आहेत? 1 2 3 आहे. मग असं लिहून काय करायचंय? त्यांचं वर्ग करायचे. 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग. काय करायचं आहे? 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग किती होणार आहे? 1 अधिक 4 अधिक 9 किती होतात? 14. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 69 ते 70 साठी सूचना दिलेली आहे. पाण्यातील आकृती आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं आहे. तर 69 मधील पहिलं उत्तर आहे आपलं पाण्यातील प्रतिमा आहे त्याची पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 70 मधील पाण्यातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 71 ते 72 साठी सूचना आहे. घनाकृतीचं निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. घनाकृती जर निरीक्षण केलेलं आहे आपण तर आपल्याला उत्तर बघा. पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपला? दिलेल्या घनाकृतीमध्ये किती ठोकळे आहेत आपल्याला विचारलेलं आहे. तर दिलेल्या घनाकृतीमध्ये जर आपण ठोकळे जर मोजले तर आपल्याला ते ठोकळे कळणार आहेत. 25 ठोकळे आहेत एकूण. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा त्याच्यावरील. एक पृष्ठभाग दिसणारे ठोकळे किती आहेत? आता एक पृष्ठभाग दिसणारे ठोकळे आपल्याला फक्त 3च आहेत. म्हणजे ही जी मधली लाईन आहे जी दिसत नाहीये त्यांचीच काय आपल्याला या बाजूचा एक दिसणार आहे, या बाजूचा मधला एक दिसणार आहे आपल्याला, या ठिकाणचा सेंटरचा असणार आहे आणि या पाठीमागच्या बाजूचा एक सेंटरचा. अशा प्रकारे 3च ठोकळे आपल्याला काय करतात? एक पृष्ठभाग दिसणारे दिसतात. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 73 ते 75 साठी सूचना दिलेल्या पहा. पुढील पैकी प्रत्येक प्रश्न आकृतीमध्ये आरसा धरल्या त्याची प्रतिमा कशी दिसते? म्हणजे आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. 73 मधील प्रश्नाचा जे दिलेला आहे प्रश्न त्याची तर आरशातील प्रतिमा आहे आपली पर्याय क्रमांक पहा बरं. निरीक्षण करा. पर्याय क्रमांक 2 ही आरशातील प्रतिमा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74 मधील आरशाची प्रतिमा आहे ते पर्याय क्रमांक 1 आणि 75 मधील आरशाची प्रतिमा आहे त्याचे छोटे छोटे जे चिन्ह दिलेले आहेत त्या चिन्हांचं आपण बारकाईने निरीक्षण करायचं आहे. तर 75 प्रश्नाचे आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण.
76 ते 78 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की खालील प्रश्नामध्ये एक अपूर्ण आकृती दिलेली आहे, ती आपल्याला उत्तरामधील एक आकृती घेऊन ती आकृती पूर्ण करायची आहे. तर प्रश्न क्रमांक 76 मध्ये आपल्याला कोणती आकृती बसणार आहे म्हणजे आकृती पूर्ण होईल? तर आकृती आहे आपली पर्याय क्रमांक 2. ही जी आकृती आपण घेतली तर काय होणार आहे आपली बरोबर इथं बसणार आहे अशा प्रकारे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 77 मध्ये कोणती आपली आकृती बसल्यानंतर ती आकृती पूर्ण होणार आहे? तर पर्याय क्रमांक 4 मधील आकृती आपल्याला बसवावी लागणार आहे. त्यानंतर 78 मध्ये आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मधील आकृती आपल्याला योग्य बसवणार आकृती पूर्ण होणार आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 79 ते 81 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे. पर्यायी आकृत्या कोणती आहे ती आकृतीमध्ये दडलेली आहे ते आपल्याला शोधायची आहे. म्हणजे दडलेली आकृती आपल्याला त्या आकृतीमध्ये शोधायची आहे. पाहूया आपण प्रश्न काय आहे ते. तर पहा 79 प्रश्नामध्ये उत्तरामधील ज्या आकृत्या दिलेल्या आहेत ती या आकृतीमध्ये कोणती आकृती दडली आहे ते पाहायचं आहे आपल्याला. तर यामधील आपण जर 3 आकृत्या पहिल्या जर पाहिल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार नाहीत, कारण हा जो भाग दिलेला आहे तो जास्त दिलेला आहे पुढचा. आणि जर आपण ॲक्युरेट आकृती आपल्याला शोधायची आहे तर पर्याय क्रमांक 4 मधील आकृती ही या आकृतीमध्ये दडलेली आहे. त्यानंतर 80 प्रश्नामध्ये पहा, चारही पर्यायाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. चारही पर्यायाचं जर निरीक्षण केलं तर यामधील कोणती आकृती आपल्याला दडलेली दिसते? तर ती एक पर्याय क्रमांक 1 मधील आकृती या ठिकाणी दडलेली आहे. इथं ती आपल्याला आकृती सापडणार आहे आणि ही आकृती इथं पहिल्याची इथं होती. त्यानंतर पहा नेक्स्ट 81 मध्ये कोणती आकृती दडलेली आहे? तर पर्याय क्रमांक 2 मधील आकृती दडलेली आहे. या भागामध्ये ती आकृती आपल्याला आढळणार आहे. तर आपल्याला ते निरीक्षण करायचंय. चारही आकृती आपल्याला आहेत असं वाटतं परंतु नाहीत, त्या पर्याय क्रमांक 2 मधील आकृतीच फक्त आहे. अशा गुंतागुंतीच्या आकृत्या दिलेल्या असतात, यासाठी आपलं बारकाईने निरीक्षण असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 22. एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यानंतर त्या घडीची आकृती डाव्या बाजूला दिलेली आहे. तो कागद जर आपण उलगडला तर तो आपल्याला कसा दिसेल ते उजव्या बाजूला आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 82चं उत्तर आहे आपलं. ही जर आकृती आपण उलगडली तर आपल्याला काय मिळणार आहे पहा, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाची आकृती आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कागदाला घड्या घालून तो विशिष्ट पद्धतीने कापला तर कागद आपल्याला पूर्णपणे उघडल्यानंतर कसा दिसणार आहे? तर या ठिकाणी जर आपण कागद कापलेला आपल्याला दिसत आहे. आता हा जो गोल दिलेला आहे आपल्याला तो गोल काय होणार आहे? पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही आकृती पूर्ण होणार आहे आणि हा कापलेला जो गोल आहे आयत पूर्ण होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ही आकृती आपल्या बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मनोरा दिलेला आहे आपल्याला संख्यांचा 84 ते 86 साठी सूचना दिलेली आहे आपल्याला. या मनोऱ्याचं आपल्याला काय करायचं आहे? निरीक्षण करायचं आहे आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. आता मनोरा पाहूया आपण. 1 ते 28 पर्यंतचे आकडे दिलेले आहेत. त्यामधील पहिला प्रश्न आहे आपल्याला 84 क्रमांकाचा. 14, 18, 21, 20. 14 कुठे आहे शोधा? 14, 18. या ठिकाणी 14 आणि या ठिकाणी 18 आहे. 21 आणि 20. 21 आणि 20. तसंच 12 आणि 9 दिलेला आपल्याला. 12 इथं आहे आणि 9 इथं आहे. तर आपल्याला कोणत्या आता दोन्हीची जवळ असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर त्यामधील आपल्याला उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 15 आणि 17. का पाहते 15 आणि 17. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. तेरा आणि 1 पहा. आता 85 पाहायचं आपल्याला. 13 आणि 1 कुठे आहे? 13 आणि 1 म्हणजे अशा प्रकारे आहेत. त्यानंतर 19, 18 इथं. 27, 23 अशा तिरकस संबंध असणाऱ्या आकृती आपल्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर त्यामधील संख्या आहेत आपल्याला ते पहा. 85 प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 28 आणि 26. पर्याय क्रमांक 3 कुठे आहेत? 28 आणि 26. हे पहा. जर आपण इथं जर पर्याय पाहिले तर ते येणार नाहीत. त्यानंतर 86 प्रश्न पाहूया आपण. 1, 2, 12, 13. 1, 2, 12, 13 पाहायचं आहे आपल्याला. 1, 2, 12, 13. 1, 2, 12, 13 अशा प्रकारे त्यांचा क्रम आहे. त्यानंतर 16, 17, 19, 20. 16, 17, 19, 20
असाच क्रम आपल्याला शोधायचा आहे 5 6 8 9 5 6 8 9. तर असा क्रम असणार आहे आपल्याला आकृती शोधायची आहे. यामधून संख्या शोधायच्या आहेत. तर आपण पर्यायाचं जर निरीक्षण केलं बारकाईने तर आपल्याला लवकर उत्तर सापडणार आहे. आता 22 21 24 27 22 21 24 27 हा क्रम नाही आपला, त्यामुळे आपण हे धरू शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 11 10 हे पहा 11 10 17 16 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 87 ते 89 साठी सूचना दिलेली आहे पहा. आपल्याला अक्षरांची मांडणी दिलेली आहे, त्याचं निरीक्षण करून उत्तर शोधायचे आहेत. ही अक्षराची मांडणी आहे, यावरून आपण प्रश्न आता पाहूया. त्यावरून आपण जर प्रश्न सोडवायचे GZYP. आता GZYP यांचा संबंध पाहायचा आपल्याला, तो मनोरा आपल्याला काढायचा आहे. परत या ठिकाणी बघा GZYP GZ असा संबंध दिलेला आहे. G आणि Z. त्यानंतर YP तसाच आपल्याला संबंध शोधायचा आहे पर्यायामधून, तो पर्याय आपण शोधूया. तर असा पर्याय जर आपण शोधला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 3 EB. EB हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे, त्या मनोऱ्यामध्ये आपल्याला सापडेल. त्यानंतर PYF GJZ आणि DAB यांचा जसा क्रम आहे तसा DAB आणि कोणत्या या पर्यायामधील उत्तर असणार आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 LON यांचा संबंध असणार आहे. तसाच मनोऱ्यावरून आपण काय करायचं आहे, ही खालील 89 प्रश्न सोडवायचा आहे. AGHB तसा संबंध कुणाशी आहे, FLMG या दोन्हीचा आहे. तसं काय करायचं आपल्याला, तिसरी आकृती तशीच असणार आहे, मग चौथी आपल्याला तशीच शोधायची पर्यायामधून. जर आपण त्यांच्या क्रमानुसार जर आपण शोधलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे CGHD हे आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 90 दिलेला आहे आपल्याला. 90 प्रश्नामध्ये अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करायला सांगितलेलं आहे आणि त्यावरून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. IA त्यानंतर PV AB म्हणजे तिरकस अक्षरांच्या जोड्या लावलेल्या आहेत आपल्याला. A आणि B मात्र इथं आहेत, तसं आपल्याला शोधायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे P आणि L या प्रकारे. अशा प्रकारे आपण जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्टचे आपण 90 प्रश्न सोडवलेले आहेत.